आपण कन्फाईन स्पेस बघतोय. कन्फाईन स्पेस म्हणजे अशी जागा जिथे खूप मोठ्या प्रमाणात रिस्क आहे, ऍक्सिडेंटचे चान्सेस जास्त आहे, एक्सप्लोजन होऊ शकतं, ह्युमन लाईफला तिथे डेंजर असू शकतं, तिथे होणाऱ्या ऍक्टिव्हिटीमुळे सोसायटीला डॅमेज होऊ शकतं. जसं ऑक्सिजनची कमतरता असलेली जागा 19.5% जिथे ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे ते कन्फाईन स्पेस होऊ शकतं. जिथे ऑक्सिजनची एनरिचमेंट असते, प्रमाणापेक्षा जास्त ऑक्सिजन असतो, तेही कन्फाईन स्पेस होऊ शकतं. जिथे जाण्यासाठी आपल्याला परमिट लागतं, परमिशन लागते, तेही कन्फाईन स्पेस होऊ शकतं. अशा आपण खूप साऱ्या गोष्टी बघितल्या. मग बॉस, प्रत्येक ठिकाणी जिथे इंडस्ट्री आहे, जिथे सोसायटी आहे, जिथे जिथे ऑक्युपन्सी आहे तिथे कन्फाईन स्पेस आहेच. एक्झाम्पल, शहरामध्ये आपण किंवा आता आजकाल गावामध्ये पण अंडरग्राऊंड गटार आहे स्वेज टँकसाठी किंवा स्वेज वाहून नेण्यासाठी अंडरग्राऊंड गटार आहे, कन्फाईन स्पेस आहे. इव्हन आपल्या इथे जी ट्रान्सफॉर्मर आहे, आपण त्याला सबस्टेशन म्हणतो, ट्रान्सफॉर्मरचं युनिट जे असतं त्याला सबस्टेशन म्हणतो, इलेक्ट्रिकल सबस्टेशन म्हणतो आपण, ते पण कन्फाईन स्पेस आहे. म्हणजे काही खूप मोठी कन्सेप्ट आहे असं कन्फाईन स्पेस नाही. कन्फाईन स्पेस ही जी रेग्युलर कॉन्सेप्टमध्ये जिथे धोका होऊ शकतो, जिथे इंजुरी होऊ शकते, जिथे डेफिनेटली काम करायचं असेल तर आपल्याला प्रिकॉशन घ्यावेच लागतील, नाहीतर आपल्या हेल्थला, आपल्या लाईफला हजार्ड किंवा रिस्क होण्याचे चान्सेस 100% आहे. त्याला कन्फाईन स्पेस म्हणतात. पण याचे आपण बरेच सारे एक्झाम्पल बघितले. मग ह्या कन्फाईन स्पेसमध्ये काम करावं तर लागतंच, काम करावं लागतं. एक तर रेग्युलर पर्पजवर करावं लागतं किंवा इमर्जन्सीमध्ये. सपोज आपल्याला इंडस्ट्रीमध्ये पॉवरची गरज असते, मग तिथे आपण वेगवेगळ्या पद्धतीने पॉवर वापरतो, त्यातल्या त्यात आपण गॅस वापरतो इंडस्ट्री रन करण्यासाठी. मग आता जिथे गॅस स्टोअर करून ठेवलेला आहे, जिथे गॅसचा टँक आहे, तो कन्फाईन स्पेस झाला. तिथे मोबाईल अलाउड नाही, तिथे सिगरेट पिणं अलाउड नाही, तिथे लायटर अलाउड नाही, कुठलाही स्पार्क अलाउड नाही. तिथे टेम्परेचर एका स्पेसिफिक लेवलपर्यंत मेंटेन करून ठेवणं गरजेचं आहे. ओके, ज्या ठिकाणी आपल्या चुकीच्या ऍक्टिव्हिटीमुळे खूप मोठं लॉस तयार होऊ शकतं त्याला कन्फाईन स्पेस म्हणतात. इंडस्ट्रीमध्ये असणारे हे गॅस स्टेशन, गॅस सप्लाय करणार. मग आता इथे जायचंच नाही का? नाही बॉस, इथे तर जावं लागेल, इथे काम करावं लागेल, तिथे काम करण्याच्या काही पद्धती असतील, तिथे काम करणं गरजेचं असेल. मग अशा कन्फाईन स्पेसमध्ये वर्कआउट कसं केलं जातं? काही कॉमन गोष्टी आहे, आपल्याला खूप साऱ्या गोष्टी बघायच्या आहेत. त्यातल्या काही कॉमन गोष्टी, तिथे काम करण्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. तिथे काम करण्यासाठी प्रॉपर ट्रेन पर्सनल असणं गरजेचं आहे. तिथे काम करणारा पर्सन हा कॉम्पिटंट, म्हणजे त्याला प्रॉपर नॉलेज, त्याला प्रॉपर एक्सपिरियन्स, प्रॉपर पोटेन्शियल हजार्ड शोधण्याची केपॅबिलिटी आणि त्यावर अल्टरनेटिव्ह काढण्याची केपॅबिलिटी असणारा हा व्यक्ती तिथे असणं गरजेचं किंवा काम करण्यासाठी असणं गरजेचं आहे. याशिवाय काय, कन्फाईन स्पेसमध्ये काम करताना तिथे झिरो एनर्जी स्टेट मेंटेन करणं गरजेचं आहे. म्हणजे तिथे कुठलाही इलेक्ट्रिकल पॉवर असणार नाही. इलेक्ट्रिकल पॉवर असणार नाही याचा अर्थ तो पॉवर सप्लाय होत नाही असं नाही, होतो, पण तिथे स्पार्क निघणार नाही, जेणेकरून आग लागू शकत नाही. अशा ज्या कॉन्सेप्ट आहे त्या तिथे मेंटेन करणं गरजेचं आहे. म्हणजेच तिथे झिरो एनर्जी स्टेट असणं गरजेचं आहे. याशिवाय तिथे काम करण्यासाठी आपल्याला प्रॉपर PPE वापरावीच लागतात, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट वापरावीच लागतात. आता PPEच्या उपयोगाने आपण आपलं स्वतःचं रक्षण करू शकतो. पण कन्फाईन स्पेसमध्ये जर मोठी एखादी घटना घडत असेल तर त्याचा इफेक्ट हा बाकीच्या कॉन्सेप्टवर म्हणजे सोसायटीवर किंवा एन्व्हायरमेंटवर पण होऊ शकतो. म्हणून कन्फाईन स्पेसमध्ये जशी झिरो एनर्जी स्टेट ठेवली जाते, जसा PPE वापरलं जातं, तसं तिथे जाण्यापूर्वी आपल्याला तिथे काम करण्याचं परमिट हे काढावंच लागतं. आता परमिट काढणं झालं म्हणजे बाकीच्या सगळ्याच गोष्टी आल्या. तिथे लोक कॉम्पिटंट आहे की नाही काम करण्यासाठी हे परमिटमध्ये चेक केलं जातं. तिथे कुठले पोटेन्शियल हजार्ड असू शकतात ते अगोदरच परमिटमध्ये आपण मेन्शन केलं जातं. तिथे काम करणाऱ्या लोकांना कुठली ट्रेनिंग अवेलेबल असणं गरजेचं आहे, कुठलं नॉलेज असणं गरजेचं आहे हे अगोदर चेक केलं जातं. तिथे कुठले PPE वापरणं गरजेचं आहे हेही आधी चेक केलं जातं. तिथे कुठल्या इक्विपमेंटची गरज आहे, टूल्स आणि इक्विपमेंटची, हेही अगोदरच चेक करून अवेलेबल केलं जातं.
तिथे गॅस टेस्टिंग केली जाते. म्हणजे मिथेन सारखा गॅस आहे जो एक्सप्लोजिव्ह आहे, जिथे छोटा मोठा जरी स्पार्क झाला तर ते एक्सप्लोजन होऊ शकतं. मग हे एक्सप्लोजन कशामुळे होतं? एकतर ऑक्सिजनची लेवल खूप जास्त असल्यामुळे, एकतर तिथे एक्सप्लोजिव्ह गॅसेस असल्यामुळे. मग हे जे कॉन्टेंट आहे किंवा ही जी कॉन्सेप्ट आहे ती आपण अगोदरच चेक करतो. गॅस टेस्टिंग केली जाते. तिथे कुठला गॅस किती प्रमाणात आहे याचं मूल्यमापन केलं जातं, याचं मापन केलं जातं आणि त्यावरनं चेक केलं जातं एक्सप्लोजिव्ह, नॉन एक्सप्लोजिव्ह, रिॲक्टिव्ह, नॉन रिॲक्टिव्ह कुठले कुठले गॅसेस तिथे आहेत. म्हणून तिथे जसं पीपीई वापरलं जातं, जसं परमिट काढलं जातं, तसं परमिटच्या अंडर प्रॉपर गॅस टेस्टिंग केली जाते. याशिवाय तिथे प्रॉपर व्हेंटिलेशन राहील. आता व्हेंटिलेशन म्हणजे खेळती हवा. मग आता प्रॉपर व्हेंटिलेशन राहिल्यावर होतं काय? एकतर ऑक्सिजनचं प्रमाण हे मेंटेन राहतं, ना कमी ना जास्त. ऑक्सिजन ही आग लागण्यासाठी मदत करणारी सगळ्यात मोठी कॉन्सेप्ट आहे, ना कमी ना जास्त. सो ऑक्सिजनचं प्रमाण मेंटेन राहतं. दुसरं, जे एक्सप्लोजिव्ह गॅसेस आहे ते तिथे साठून राहत नाही, ते बाहेर निघून जातात, नवीन फ्रेश एअर आतमध्ये येते. म्हणून कन्फाईन स्पेसमध्ये प्रॉपर व्हेंटिलेशन आहे की नाही याची देखील काळजी घेतली जाते. मग या प्रॉपर व्हेंटिलेशनसाठी नॅचरल किंवा मेकॅनिकल वे वापरली जाते. नॅचरल वे तुम्हाला माहिती आहे, विंडोज वगैरे असणे, डोर विंडोज असणे, किंवा अनेक सारे वेज आहेत. मेकॅनिकल मध्ये फॅन किंवा फॅनशी रिलेटेड कॉन्सेप्ट, मेकॅनिकल थिंग्सने बनवलेलं व्हेंटिलेशन, खेळती हवा राहण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना या व्हेंटिलेशन मध्ये असतात. म्हणून कन्फाईन स्पेसमध्ये काम करण्यापूर्वी तिथे प्रॉपर व्हेंटिलेशन आहे का, फ्रेश हवा येण्यासाठी प्रॉपर वे आहे का, एक्झॉस्ट फॅन बसवले आहे का, एअर डक्ट बसवलेले आहेत की नाही, ते प्रॉपर असणं गरजेचं आहे का, हे सगळं प्रॉपर तिथे चेक केलं जातं जेव्हा आपल्याला कन्फाईन स्पेसमध्ये काम करायचं आहे. मित्रांनो, आपण नेमकं काय बघतोय? आपण बघतोय आपल्याला जर सब स्टेशन मध्ये जायचं असेल, आता सब स्टेशन मध्ये जाणं म्हणजे तिथल्या ऑफिसला जाऊन भेट देणं नाही. आतमध्ये जो पार्ट असतो त्याला जर आपण एमएससीबीच्या आपल्या गावामधल्या सबस्टेशनला जाण्याचा विचार केला तर आपल्याला ऑफिस पर्यंत एंट्री आहे, तिथून पुढे एंट्री नाही. जर तुम्हाला तिथून पुढे एंट्री करायची असेल तर प्रॉपर परमिशन लागते. परमिशन लागते म्हणजे काय? परमिट लागतं. परमिट लागतं म्हणजे काय? तिथे लागणाऱ्या ज्या महत्वाच्या गरजेच्या गोष्टी ज्या तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मग फक्त पीपीई नाही, तिथे कुठल्या कुठल्या कॉन्सेप्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की असं केल्यावर असं होऊ शकतं. हे प्रॉपर नॉलेज आणि त्याबद्दलचा स्किल, एक्सपिरियन्स असो अगर नसो, पण स्किल, माहिती ही देखील आपल्याला माहिती आहे. तेच आपल्याकडे मॅनहोल मध्ये जायचंय. जे अंडरग्राऊंड गटार असतात त्याला मॅनहोल काढलेले असतात. ह्या मॅनहोल मध्ये जायचंय किंवा या मॅनहोल थ्रू आपल्याला गटारांमध्ये जायचंय. मग आता कुणी आलं त्या मॅनहोल थ्रू गटारांमध्ये गेलं असं तर काय होत नाही. आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की या स्वेज मधनं कुठले कुठला कॉन्टेंट वाहून जातो, या स्वेज मध्ये कुठले कुठले गॅसेस तयार होतात. स्वेज गटार वाहून इथे किती डेप्थ आहे, इथे मटेरियल कुठलं असू शकतं, नाही तर आपण खाली गेलो त्यात रुतून बसलो असंही व्हायला नको. म्हणून आपल्याला त्याची प्रॉपर माहिती, आपल्याला प्रॉपर ट्रेनिंग, जाण्याच्या जागेची प्रॉपर माहिती आणि बाहेर येण्याच्या जागेची देखील प्रॉपर माहिती, हे देखील आपल्याला विचारात घेणं आहे. कन्फाईन स्पेसमध्ये एमएससीबीचं सबस्टेशन, एमएसईबीचं सबस्टेशन किंवा आपलं स्वेज वाहून नेणारे अंडरग्राऊंड फॅसिलिटी. मग आता एवढंच आहे का? नाही बॉस, गॅस वाहून नेणाऱ्या पण फॅसिलिटी अर्बन